नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे विक्रांत वारंवार कोर्टामध्ये स्टेटमेंट बदलत असतो. त्याचबरोबर त्याच्याकडून बऱ्याच गोष्टी चुकत असतात. त्याला कळत नसतं की तो जे काय बोलतोय, तो जे काय करतोय त्याचं त्याला भानच राहिलेलं नसतं. त्याने फक्त आता वेड्यासारखी उत्तरं देत असतो आणि त्यामुळं ऊर्जाने कोर्टामध्ये जी काही विक्रांतची गोची केलेली आहे आणि त्याने स्वतःच्या तोंडाने सत्याची कबुली कशी दिली, गुन्ह्याची कबुली कशी दिलेली आहे, जो गुन्हा त्याने खूप आनंदाने केलेला होता आणि ठणकावून सांगत होता की मी असं वागलेलोच नाही, कारण एका गरीब मुलीवरती अन्याय झालेला होता आणि इथं कोणालाच त्याचं काही पडलेलं नव्हतं. पण ऊर्जाने मात्र हुशारीने ते सत्य समोर आणत आता इकडे विक्रांतची तर वाटच लावलेली आहे. आणि हर्षवर्धनची जी काही गोची झालेली आहे कोर्टामध्ये, म्हणजे इतके दिवस जो हर्षवर्धन फक्त एवढंच म्हणत असतो की मला कोर्टामध्ये हरवणारा अजून जन्माला यायचा आहे, पण पहिल्याच दिवशी ऊर्जाने त्याची जी काही वाट लावलेली आहे ती मात्र पाहण्यासारखी आहे. तर कोर्टामध्ये आता हर्षवर्धनच्या समोर ऊर्जाने जेव्हा विक्रांतला अनेक प्रश्न विचारलेले आहेत, त्यातला पहिला प्रश्न असतो तो म्हणजे तू ओढणीच्या साह्याने त्या पद्माला गळा आवळण्याचा प्रयत्न केला, मारण्याचा प्रयत्न केला. तेव्हा विक्रांत स्वतःच्या तोंडाने सांगतो की मी ओढणीच्या साह्याने तिला मारलेलं नाहीये, गळा दाबलेला नाहीये, तर हाताने तिचा गळा दाबलेला आहे. हे जेव्हा विक्रांत स्वतःच्या तोंडाने कोर्टाच्या समोर सांगतो, तेव्हा मात्र इकडे ऊर्जा त्याला विचारते की हे जे काय आहे अटेम्प्ट टू मर्डरची केस आहे. आणि त्याचबरोबर विक्रांत मात्र पाहतच राहतो. तो म्हणतो, विक्रांत शिर्के, मी दारूच्या नशेत होतो म्हणून त्या दिवशी हात लावलेला होता, अन्यथा मी तिच्याकडे पाहिलंही नसतं आणि हिला तिथल्या तिथं मारून टाकायला पाहिजे होतं. हे सुद्धा कोर्टाच्या समोर तो बोललेला आहे आणि तिथंच सगळी माती त्याने खाल्लेली आहे. आणि आता हर्षवर्धनची बोलती बंद झाल्याशिवाय काहीच पर्याय राहिलेला नाही आहे, कारण हर्षवर्धनच्या जो क्लायंट आहे त्याने स्वतःच गुन्ह्याची कबुली दिलेली आहे. हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण पाहणार आहोत. आता हर्षवर्धन हा पद्माला प्रश्न विचारत असतो आणि जेव्हा हर्षवर्धनने पद्माला प्रश्न विचारायला सुरुवात केलेली असते, तेव्हा मात्र हर्षवर्धन पद्माला एकच प्रश्न विचारतो आणि तो म्हणजे नक्की काय झालेलं होतं त्या दिवशी, नक्की प्रसंग काय झालेला होता आणि गोष्टी कशा पद्धतीने घडलेल्या आहेत, याआधी कोर्टामध्ये का सांगण्यात आलेलं नाही, ते म्हणजेच की हे सगळं जे काय आहे ते, कारण याआधी कोर्टामध्ये सांगितलेलंच नव्हतं की या गुन्ह्यामध्ये तुझा गळा आवळलेला होता. तेव्हा मात्र पद्मा म्हणत असते की मी विसरले होते. मग हर्षवर्धन म्हणत असतो की त्याने तुला भिंतीला अडवून तुझा गळा दाबला का? तेव्हा पद्मा म्हणते की नाही. मग कुठे गळा दाबला? तेव्हा तर ती सांगते की मला तिथे बेडवरती ढकलण्यात आलं आणि त्यानंतर माझा गळा आवळलेला आहे. हे ऐकल्यानंतर हर्षवर्धन म्हणत असतो की नक्की हेच आहे ना, का पुन्हा स्टेटमेंट चेंज करायचं आहे? तेव्हा पद्मा म्हणते की नाही. मग तिथे जेव्हा तुझा गळा आवळला तेव्हा कोण होतं तिथे, कोण कोण होतं, कोणी पाहिलेलं आहे, हे विचारलेलं असतं. तेव्हा मात्र पद्मा म्हणते की नाही, त्या खोलीमध्ये दुसरं कोणीच नव्हतं. त्या खोलीमध्ये फक्त मी आणि विक्रांत आम्ही दोघंच होतो. हे ऐकल्यानंतर हर्षवर्धन पुन्हा बोलू लागतो. हर्षवर्धन म्हणत असतो की म्हणजे तुम्ही दोघंच होता म्हणजे? तेव्हा ती सांगते की हो, त्या दिवशी त्या रूममध्ये फक्त मी आणि विक्रांत आम्ही दोघंच होतो. आता हे ऐकल्यानंतर मात्र आता विक्रांतची तर वाटच लागलेली असते, कारण हर्षवर्धन पुन्हा बोलायला सुरुवात करतो. जर असं असेल तर जस्ट आहे, पॉईंट टू बी नोटेड, कारण याला कोणताही साक्षीदार नाही. एकतर ही केस मॉलिस्टेशनची होती आणि आता अचानक हे सांगितलं जातंय की हा असा असा गुन्हा झालेला आहे, तिचा गळा आवळलेला आहे. पण मला एक कळत नाही आहे की पद्माची मेमरी तर अगदी व्यवस्थित आहे, तिला सगळं आठवतं. त्याहीपेक्षा मोठी गोष्ट, कालच आता तुम्हाला ॲडव्होकेट ऊर्जा शिंदे यांनी सांगितलेलं होतं की पद्मा शिंदे ही आमच्या घरी कामाला होती. हो, आमच्या घरी बरीच वर्ष तिनं काम केलेलं आहे. तिची मेमरी इतकी शार्प होती की तिला सांगितलेली कुठलीही गोष्ट ती अगदी व्यवस्थित घेऊन यायची. अगदी बाजारातून जरी काही आणायचं झालं तरीसुद्धा तिनं त्या गोष्टी व्यवस्थितच आणलेल्या आहेत. कधीच तिने डायरी मेन्शन केलेली नाही आहे, डायरी नोट डाऊन केलेली नाही आहे, हे सगळं तो सांगत असतो. त्यामुळं मग आत्ता हे स्पष्ट होतं आहे की या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या जाणून बुजून आत्ता एका रात्रीत त्यांच्या वकिलाने त्यांना पडवलेल्या आहेत, असं हर्षवर्धन बोलत असतो. आणि तेव्हा मात्र ऊर्जासुद्धा तिथं असते. ऊर्जाला माहिती असतं की पुढे काय बोलायचं आहे,
पद्मा म्हणते की मी विसरून गेले, मला कळलं नाही आहे. हर्षवर्धन म्हणतो की एवढी मोठी गोष्ट आहे, जर तिचा गळा आवळलेला होता तर इतक्या दिवस झालं हिअरिंग चालू आहे कोर्टामध्ये, तेव्हा का ही गोष्ट समोर आलेली नाही? जर इतक्या दिवस होतं तर आत्ताच काही गोष्ट समोर येते आणि आत्ताच का सांगितलं जातं? असं जेव्हा हर्षवर्धन विचारतो तेव्हा मात्र आता जज साहेबांच्या समोर ऊर्जा असते आणि पद्मा मात्र रडायला सुरुवात करते. ती म्हणत असते की नाही जज साहेब, मी जे सांगते ते सगळं खरं आहे, यातलं काहीही खोटं सांगत नाही आहे, मी खोटं बोलत नाही आहे, असं म्हणत पद्मा सगळ्या गोष्टी क्लिअर करत असते. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की हर्षवर्धन तिला प्रश्न विचारत असतो. तो म्हणतो की का इतके दिवस का सांगितलं नाही? तुझी मेमरी एवढी चांगली आहे, मेमरी म्हणजे तुझी बुद्धी, तुला सगळं आठवतं, एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत, मग हीच गोष्ट कशी काय विसरली आणि आत्ताच कसं काय तू सांगितलेलं आहे? आता पद्मा परत रडायला सुरुवात करते. ती म्हणत असते की नाही, मी जे सांगितलेलं आहे ते सगळं खरं आहे, त्यातली कुठलीच गोष्ट खोटी नाही आहे, असं जेव्हा सांगितलं जातं तेव्हा मात्र हर्षवर्धन पाहत राहतो. हर्षवर्धनला कळतच नसतं की ह्या सगळ्या गोष्टी काय होत आहेत, कारण एकतर हर्षवर्धन स्वतः आता अडकलेला आहे, ह्या केसमध्ये काहीही अर्थ नाही हे सुद्धा हर्षवर्धनला कळलेलं आहे. परंतु या सगळ्यामध्ये आता महत्त्वाची गोष्ट येते, ती म्हणजे ऊर्जा. ऊर्जा मात्र हुशारीने प्रत्येक डाव इकडे उधळत असते आणि हर्षवर्धनची गोची करत असते. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की दिव्या आता आलेली असते आणि ती विजयाला म्हणते की मला ना मोठा पॉट हवा होता, मला ती रांगोळी काढायची ना त्याच्यासाठी, कारण आज मी जी रांगोळी काढणार आहे ना ती पाण्यावरती काढणार आहे पॉटमध्ये ठेवून. आता हे ऐकल्यानंतर विजयाला वेगळाच राग आलेला असतो. विजयाला ही गोष्ट पटलेलीच नसते. एकतर ऊर्जा तिला न सांगता कोर्टात गेलेली आहे, म्हणजे तिने सांगितलेलं होतं की आज तू कोर्टात जायचं नाही आहे, तर तुझ्या माहेरी तू जावं असं सांगितलेलं होतं आणि ऊर्जाने ते ऐकलेलं नाही आहे, कारण ऊर्जासाठी कोर्टात जाणं महत्त्वाचं होतं. विजयाचं असं म्हणणं होतं की मांडव परतावणीला तू गेलं पाहिजे. आणि आता मात्र इकडे दिव्या तिथे येते आणि दिव्या म्हणत असते, हो आई, मगाशी मी ऐकलं होतं तुम्ही सांगत होता ना ऊर्जाला की आज तुला मांडव परतवणीसाठी जायचं आहे. हां, मग ऊर्जाने तुमचं ऐकलं नाही आहे का? ती कोर्टात गेली आहे ना, असं दिव्या बोलत असते. तेवढ्यातच आजीसाहेब तिथे येतात आणि म्हणतात, काय चाललं हे सगळं दिव्या? तुला तो पॉट हवा होता ना, तो पॉट तिथं ठेवलेला आहे, जा तो पॉट घे जा, असं सांगितलं जातं. आता तेव्हा मात्र तो पॉट घेण्यासाठी दिव्या जाते आणि दिव्याच्या डोक्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी सुरू असतात. दिव्या मात्र वेगळ्याच विचार करणारी मुलगी आहे, हे तर आपल्याला माहितीच आहे. आजी म्हणतात की एक गोष्ट लक्षात ठेव, तुला वाटत असेल विजया, पण तू मुद्दामून हे सगळं केलेलं आहे. खरं तर ऊर्जाला कोर्टात जाण्याचा आदेश मी दिलेला आहे, परवानगी नाही, मी आदेश दिलेला आहे तिला, असं आजी ठणकावून सांगू लागतात. तेव्हा त्या म्हणतात की तुला वाटत असेल की तू हे सगळं करून गप्प बसशील किंवा तुझं सगळं ऐकलं जाईल, पण तसं नाही, कारण ऊर्जा ही एक काम करणारी आहे, ती दिव्यासारखी घरात बसणारी नाही आहे. त्याच्यामुळं तुझ्या म्हणण्याप्रमाणे जर वागायचं ठरवलं तर तसं काहीही होणार नाही. त्यामुळं एक गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवायची आहे, जसं प्रभाकर, आदित्य, शौर्य, हर्षवर्धन कोर्टात जातात, आपण त्यांना कधीही विचारत नाही, आपण त्यांना त्यांचं टायमिंग विचारत नाही, तसंच ऊर्जासुद्धा एक वकील आहे, एक लॉयर आहे. त्यावेळेस विजया म्हणते, मी तुमचा शब्द कधी मोडला आहे का? तेव्हा आजीसाहेब म्हणतात की एक गोष्ट लक्षात ठेव, जर तू चांगल्या कामासाठी जात असतील, महत्त्वाचं असेल, तर प्रायोरिटी कुठल्या कामाला द्यायची याचा विचार मी नेहमी केलेला आहे आणि मी तुला कधीच कोणती बंधनं घातलेली नाही आहेत. तू जर चांगलं काय करायला जाणार असशील तर मी तुझ्यावर कधीच कुठलाच दबाव आणलेला नाही. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, तुला जर ही काही सासूगिरी गाजवायची असेल तर ती ऊर्जाच्या बाबतीत ज्या पद्धतीने तू वागते त्या पद्धतीने गाजवायची नाही, कारण जे काय करत आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे, एवढं लक्षात ठेव, असं इकडे आजींनी ठणकावून सांगितलेलं असतं. आणि आता मात्र इकडे विजयाची वाट लागलेली असते कोर्टामध्ये. आता स्पष्टपणे तिथे सांगितलेलं असतं, स्पष्टपणे ऊर्जाने आता पुन्हा विचारायला सुरुवात केलेली असते. ऊर्जा म्हणते की कालच मी कोर्टाची परवानगी घेतली होती, मला विक्रांत शिर्केला काही प्रश्न विचारायचे आहेत, तर जज साहेब तिला परवानगी देतात. तेव्हा विक्रांतला ऊर्जा प्रश्न विचारते की तुम्ही पद्माला कधीपासून ओळखता, तुम्ही पद्माला ओळखता का? तेव्हा विक्रांत सांगू लागतो की ज्या मुलीने माझं आयुष्य, माझं जगणं मुश्किल करून ठेवलेलं आहे, तिला मी कसा विसरेल, तिला मी ओळखतो.
असं जेव्हा विक्रांत सांगतो तेव्हाच ऊर्जाच्या समोर बऱ्याच गोष्टी क्लिअर होतात आणि ऊर्जाला कळून चुकतं की या सगळ्यामागे काय आहे ते. आणि ऊर्जा म्हणते की ठीक आहे, आता मला तुम्हाला पुढचा प्रश्न विचारायचा आहे. ऊर्जाने विक्रांतला प्रश्न विचारलाय, जेव्हा पद्मा घरी आली तेव्हा तुम्ही कुठे होता? तर त्यावर विक्रांतने दादांत खोटं उत्तर दिलंय की मी घरीच नव्हतो. हे ऐकल्यावर आता ऊर्जाला गंमतच सुचते. ऊर्जा म्हणते, तुम्हाला नीट आठवतंय का तुम्ही घरी होता का नव्हता? विक्रांत म्हणतो, मला नीट आठवतंय मी घरी नव्हतो ते. मग लगेच ऊर्जा हर्षवर्धनकडे वळते आणि म्हणते, तुमच्या आशल्याला तुम्ही पाठांतर करून आणलेलं नाही वाटतंय आज. कारण काल आपलं हे सिद्ध झालंय हे ते विसरलेले आहेत की जेव्हा पद्मा घरी आलेली होती, तेव्हा ते देखील घरी होते. तिच्या या बोलण्यानं कोर्टामध्ये एकच हाशा पिकतो. कारण काल तर हे सिद्ध झालेलं होतं आणि आज चक्क विक्रांत सगळ्यांच्या समोर धादांत खोटं बोलतोय आणि पाठांतर केलेलंच तो बोलतोय, हे तिनं आता सिद्ध केलेलं असतं. कोर्टामध्ये हशा पिकलेला असतो आणि जज साहेबांनी ऑर्डर करून कसं तरी आता कोर्टाला शांत केलेलं असतं. हर्षवर्धनच्या पायाखालची जमीनच सरकत असते. कारण ही मुलगी आपलं वस्त्रहरण करते हे आता त्याच्या लक्षात आलेलं असतं. पद्माला हे सगळं पाहून खूप आनंद होत असतो. कारण आपण केस जिंकतोय ही गोष्ट आता तिच्या लक्षात आलेली असते. तर शौर्य या गोष्टीचा आनंद लुटत असतो. ऊर्जा कशाप्रकारे विक्रांतला अगदी सळो की पळो करते हे त्याच्या लक्षात आलेलं असतं. जज साहेब सर्वांना शांत करून आता ऊर्जाला पुन्हा प्रश्न विचारायला लावतात. आता ऊर्जाने पुन्हा एकदा विक्रांतला प्रश्न विचारलाय. ठीक आहे. मग तुम्ही होता का नव्हता ते सांगणार आहे का नाही? तर आता विक्रांत हर्षवर्धनकडे पाहतो आणि हर्षवर्धन त्याला मानेनं खुणवतो, की "होतो म्हणून सांग बाबा." आणि मग विक्रांत म्हणतो, की "हो, मी होतो घरी." तेव्हा ऊर्जा म्हणते, "हां, आता ठीक आहे. म्हणजे तुम्ही घरी होता तर. बरं. तुम्ही घरी काय करत होता हे सांगाल का? कारण तुमचे मित्र जे होते, ते सगळे दारू पीत बसलेले होते." तेव्हा तो म्हणतो, "हां, माझे मित्र दारू पीत होते, पण मी दारू पीत नव्हतो." "तुम्हाला नीट आठवतंय का तुम्ही दारू पीत नव्हता हे?" असं ऊर्जाने विचारले. तेव्हा तो म्हणतो, "हो, मला नीट आठवतंय मी दारू पीत नव्हतो." तेव्हा ऊर्जा म्हणते, "परत एकदा तुम्ही धादांत खोटं बोलत आहात. तुम्ही दारू पीत होता, हे सिद्ध करू शकते मी." विक्रांतला कळत नाही आता काय बोलावं ते. विक्रांतला ती म्हणते, की "तुम्ही दारू पीत होता." तो म्हणतो, "नाही, मी दारू पीत नव्हतो." तेव्हा ती म्हणते, "पण तुमचे मित्र असं म्हणत नाहीयेत. कारण तुमच्या मित्रांनी स्टेटमेंट दिलेलं आहे, की जेव्हा पद्मा घरी आलेली होती, तेव्हा तुम्ही तुमच्या खोलीमध्ये बसून मित्रांच्या सोबत दारू पीत होता. हे स्टेटमेंट तुमच्या मित्रांनी दिलेलं आहे." असं म्हणल्यानंतर विक्रांतला आता काय बोलावं ते कळत नाही. तो मित्रांकडे पाहतो आणि त्याचे मित्र खाली बघू लागतात. कारण त्यांनीच तसं स्टेटमेंट दिलेलं असतं. विक्रांतला आता हे मान्य केल्याशिवाय पर्यायच नसतो, की हो, मी दारू पिलेलो आहे. आता त्याला हे मान्य करावंच लागणार असतं. पण या सगळ्यावर जज साहेब अगदी शांतपणे सगळ्या गोष्टी ऐकत असतात. तेव्हा जज साहेब सगळं बघून म्हणतात, "तुम्हाला जे काय बोलायचं आहे ना, ते सत्य बोलायचं आहे. विक्रांत, तुम्हाला कळतंय का तुम्ही काय बोलतायत? शब्द अजिबात बदलू नका." असं आता तंबी जज साहेबांनीच दिलेली असते. आणि विक्रांत मान्य करतो, की "हो, मी दारू पिलेलो होतो आणि पीत बसलेलो होतो." हे सगळं पाहत असताना हर्षवर्धनला मात्र अगदी मरून मेल्यासारखं होत असतं. कारण तो केस हारतोय, ही गोष्ट आता स्पष्ट समोर दिसतच असते. इकडे शौर्याचा चुलता विजयाकडे आलेला आहे आणि तो कोर्टातून विजयाकडे आलेला आहे आणि विजयाशी बोलत आहे. विजयाला तो सांगतोय, की "आत्ताच मी कोर्टातून आलो आणि ऊर्जा हर्षवर्धनच्या विरोधात जी केस लढते ना, त्याचीच चर्चा सगळ्या कोर्टामध्ये चालू आहे आणि ती अगदी ठामपणे आणि विश्वासानं लढते मला तर असं वाटते, की कदाचित ती ही केस जिंकते की काय?" तेव्हा विजया चिडते आणि म्हणते, "त्या मुलीचं गुणगान माझ्यासमोर गाण्याची काही गरज नाहीये." तेव्हा ते म्हणतात, "हे बघा, मला माहीत नाहीये, की तुम्ही तिच्यावर का चिडताय ते. पण ऊर्जावर चिडण्यासारखं काहीच नाहीये. अतिशय गुणी मुलगी आहे ती आणि तेवढीच हुशार आणि कर्तबगार देखील आहे. घरातलं मी तिचं सगळं काम बघितलेलं आहे. घरातलं सगळं काम ती चोख पार पाडते. तिच्या हातचा स्वयंपाक देखील मी खाल्लेला आहे. अतिशय सुगरण आहे ती. आपल्या शौर्याला अगदी त्याला साजेशी बायको मिळालेली आहे. शौर्याला सांभाळून घेईल आणि एवढंच नव्हे तर या जहागीरदार घराण्याचं जे नावलौकिक आहे त्याला देखील सांभाळून घेणारी सून तुम्हाला मिळालेली आहे, असं मला वाटतं. आता तुमच्या डोक्यात काय आहे ते मला कळत नाही. तुम्ही ना हर्षवर्धनसारख्या झापड्या स्वतःच्या डोळ्याला लावून घेऊ नका आणि मला कळत नाही तुमचं आणि तिची दुश्मनी काय आहे.
हर्षवर्धनच्या विरोधात ती केस लढते या गोष्टीमुळे जर का तुम्ही तिच्या विरोधात असाल, तर अजिबात तुम्ही तिच्या विरोधात थांबू नका. कारण ती मुलगी खूपच गोड आहे, असं त्याने सांगितलेलं असतं. तेव्हा विजया चिडते म्हणते, "या गोष्टी सांगण्यासाठी तुम्ही इथं आलेला आहात का?" तेव्हा तो म्हणतो, "नाही, हे मला सांगायचं नाही. पण मला असं वाटतं, की ऊर्जाची जी बाजू आहे, ती तुम्हाला व्यवस्थितपणे पटवून दिली पाहिजे. कारण ती चुकीची नाही आहे. तिची बाजू बरोबर आहे. ती आपल्या घरासाठी देखील झटत आहे आणि त्या पद्मासाठी सुद्धा ती झटत आहे. मला तिच्या केसमध्ये कसलाच इंटरेस्ट नाही. पण मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे, की इथं हर्षवर्धन चुकतोय, तर हर्षवर्धनला तुम्ही सांगा, की त्याचं चुकतंय म्हणून. तो चुकतोय तर तुम्ही सुद्धा त्याच्या शब्दात वाहून जाऊ नका आणि विनाकारण त्या मुलीवर अन्याय करू नका." अशी बाजू आता शौर्यच्या चुलत्याने घेतलेली असते. पण हे सगळं तो बोलत असताना विजयाला मात्र एक शब्द देखील त्याचा पटत नसतो आणि विजया त्याला म्हणते, "तुम्हाला जर का हेच बोलायचं असेल, तर मला तुमचं हे अजिबात ऐकायचं नाही. तुम्हाला तिच्याविषयी जे वाटतं ना, ते सगळं तुम्ही तुमच्याजवळ ठेवा. मला त्यातला एकही शब्द ऐकण्याची गरज नाहीये." तो जे काही बोलतोय त्या सगळ्या प्रश्नांना आणि उत्तरांना विजयाने खोडून काढलेलं आहे. कारण तिला ऊर्जाविषयी एकही शब्द चांगला ऐकण्याची इच्छाच उरलेली नाही. खरं तर तिला ऊर्जा आणि शौर्य यांचं झालेलं लग्नच पटलेलं नाहीये, पण ती गोष्ट ती मात्र शौर्याच्या चुलत्याला अजिबात सांगत नाही. शौर्यचा चुलता ऊर्जाच्या बाजूनं अगदी बिनधास्तपणे बोलत आहे आणि ऊर्जा कशी बरोबर आहे, त्याचबरोबर ऊर्जा ही हर्षवर्धनला हरवू शकते, असं देखील त्याने सांगितलेलं आहे. कारण तिची बाजू ती इतकी प्रामाणिकपणे मांडत आहे, की अख्ख्या कोर्टामध्ये सगळीकडं फक्त तीच चर्चा चालू आहे, की कशाप्रकारे हर्षवर्धन आणि ऊर्जा यांच्यामध्ये ती केस चालू आहे आणि त्या केसमध्ये ऊर्जाचं पारडं कसं भारी पडत गेलेलं आहे, ही गोष्ट त्याने सांगितलेली आहे. इकडे जज साहेब विक्रांतवर चांगलेच चिडलेले आहेत. तुम्ही जे काय बोलताय ना, ते सत्य बोलायचं आहे एवढी गोष्ट लक्षात ठेवा, असं ते बोलतायत. आता त्यानंतर ऊर्जाने पुढचा प्रश्न त्याला विचारलेला आहे. पद्मा जेव्हा घरी आल्या तेव्हा तुम्ही घरी होता, तुमच्या रूममध्ये होता आणि दारू पीत बसला होता, ही गोष्ट सिद्ध झालेली आहे. त्यानंतर तुम्ही पद्माकडं पाहिलं आणि मग तुमचं डोकं फिरलं. हे खरं आहे का? कारण तुम्ही नशेमध्ये होता. तेव्हा तो म्हणतो, "नाही, मी तिच्याकडं पाहिलेलंच नाहीये." ती म्हणते, "तुम्हाला नीट आठवतंय का तुम्ही तिच्याकडं पाहिलेलं नाही ते?" तो म्हणतो, "हो, मला नीट आठवतंय. मी तिच्याकडं अजिबात पाहिलेलं नाही." तेव्हा ऊर्जा चिडते आणि म्हणते, "अच्छा, मग पाणी कुणी दिलं तिला?" हे म्हणल्यानंतर परत एकदा तो तोंडावर पडलेला आहे. कारण त्याने तिला पाणी दिलेलं आहे आणि त्याने पाणी दिलंय म्हणजे त्याने तिला पाहिलेलं आहे, हे परत एकदा सिद्ध झालेलं आहे. तो म्हणतो, "हो, मी पाणी दिलं होतं." तेव्हा ऊर्जा म्हणते, "मग न पाहता पाणी दिलं का तुम्ही? म्हणजे तुम्ही अजूनही खोटं बोलत आहात." "मी सांगते जज साहेब यांनी काय-काय केलेलं आहे." असं आता ऊर्जा चिडून बोलत आहे आणि ऊर्जा म्हणत आहे, "पद्मा जेव्हा घरी आलेली होती, तेव्हा हा याच्या मित्रांबरोबर याच्या रूममध्ये दारू पीत बसलेला होता. पद्मा घरामध्ये आली, याने तिला पाहिलं आणि याचं डोकं फिरलं. त्याने तिला बहाण्यानं आपल्या रूममध्ये बोलवून घेतलं आणि पाणी दिलं आणि म्हणला, की "मला देखील पाणी पाहिजे" आणि थंड पाणी घेऊन ये असं सांगितलं. थंड पाणी घेऊन गेलेल्या पद्माला त्याने रूममध्ये आतमध्ये कोंडलं आणि या सर्वांनी मिळून तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केलेला आहे. असं सगळी बाजू आता तिने मांडलेली असते. हे सगळं ऐकत असताना हर्षवर्धनला अगदी नको-नको झालेलं असतं. कारण विक्रांतनं जे काही केलेलं आहे, ते सगळं आता ऊर्जाने सर्वांच्या समोर आणलेलं असतं आणि विक्रांत हे सगळं ऐकत असताना स्वतःच्या हाताच्या मुठी आवळत असतो. कारण त्याला ऊर्जा जे काय बोलते आहे, त्या गोष्टीचा प्रचंड राग येत असतो. जज साहेबांच्या नजरेतून देखील विक्रांतचं वागणं अजिबात सुटलेलं नसतं. कारण तो धादांत खोटं बोलत आहे, हे त्याच्या वागण्यातून जाणवत असतो. त्याची गुर्मी, त्याची मस्ती ही देखील त्याच्या बोलण्यातून जाणवत असते. पण अजून हे सिद्ध झालेलं नसतं, की ऊर्जा जे काय बोलते ते सगळं काही सत्य आहे. कारण ऊर्जाने आता तिच्या बाजूनं फक्त सांगितलेलं असतं. आता हे सगळं विक्रांतने मान्य करण्याची गरज असते. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, की विक्रांतने ते सगळं मान्य केलं आहे. ऊर्जानं अगदी व्यवस्थितपणे ते मान्य करून घेतलेलं आहे. कारण तिनं पेचच तसा टाकलाय. मुद्दाम तिने कोर्टामध्ये म्हणलेले आहे, की तुम्ही तुम्ही पद्माला ओढणीने गळा दाबून मारण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि फासावर लटकवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही तिला ओढणीनं मारण्याचा प्रयत्न केला हे तुम्हाला मान्य करावंच लागेल.
तेव्हा ती असं बोलते तेव्हा विक्रांत चिडतो आणि म्हणतो, "काही बोलायचं नाही. मी तिला अजिबात ओढणीनं गळा तिचा दाबलेला नाहीये. मी तिचा माझ्या हाताने गळा दाबलेला आहे आणि माझं चुकलं. त्या दिवशीच तिला संपवून टाकायला पाहिजे होतं. ही कटकट राहिली आहे म्हणूनच मला एवढा त्रास होतोय. माझी गोष्ट चुकलेली आहे. त्या दिवशी हिला संपवलं असतं ना, तर मग हिला कळलं असतं." असं म्हणून त्याने स्वतःचा गुन्हा मान्य केलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. अशा सीरियलच्या अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक